सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अशक्य ही गोष्टी शक्य होणार आहेत फक्त ह्या एका मंत्राने. बघा, आपल्या खूप साऱ्या इच्छा असतात, तर कधी कधी आपल्या घराला लागलेली नजर असते, तर खूप साऱ्या गोष्टी असतात, खूप साऱ्या अडीअडचणी आपण संसारात पाहत असतो. ह्या सर्व अडीअडचणी दूर करायच्या असतील किंवा कुणी बाधा केली असेल, तर कुणाची नजर आपल्या घरावर पडलेली असेल, तर कुणाची आपल्या संसाराला नजर लागलेली असेल, तर आपल्या मुलाबालांना नजर लागलेली असेल, अगदी कुठलीही गोष्ट जी तुम्हाला अतिशय खटकते, ज्या गोष्टीने अतिशय तुम्हाला त्रास होतो, ज्या गोष्टीने तुमच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करायला लावले, अशा गोष्टीने अशा शत्रूमुळे तुमचं सर्व काही नाश पावत चाललेलं आहे. तर किंवा अशा गोष्टीसाठी की एखादी तुमची मुलं आहेत आणि एखाद्या परीक्षेला बसल्यात, परंतु त्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला काहीतरी मार्ग काढायचा आहे, तर अभ्यास तर करावा लागेल, परंतु ह्या मंत्राचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. त्याचबरोबर खूप वर्षांपासून तुमची एखादी इच्छा खूप वर्षांपासून अपूर्ण राहिलेली आहे, अगदी ती आपल्याला पूर्ण करण्यासाठी सुद्धा ह्या मंत्राचा वापर करता येईल. अर्थात सांगायचं काय, तर तुमच्यावर आलेलं संकट जरी असेल तरी ह्या मंत्राने दूर होणार आहे, किंवा तुमची अपूर्ण इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहे ह्या एकाच मंत्राने. कारण हा जो मंत्र आहे हा बलाढ्य देवतेचा मंत्र आहे. हा मंत्र आपण कसा, कधी आणि कोणी वापर करायचा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. संपूर्ण माहिती एका व्हिडिओमध्येच तुम्हाला मिळणार आहे. आणि हो, ज्यांना कुणाला हा व्हिडिओ हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन नक्कीच शेअर करा. तर काय करायचंय बघा, आपल्याला ह्या मंत्राचा वापर कुठल्याही वेळेला आपण करू शकतो, परंतु बघा, सकाळची वेळ ही खूप महत्त्वाची वेळ असते. आपल्या डोक्यात कुठल्याही प्रकारचे विचार नसतात, फक्त आपण आपल्या मंत्राचा ह्याच वेळेला वापर केला तर मात्र खूप काही आपण केल्यासारखं आपल्याला वाटेल. आता सकाळीच उठल्याच्या नंतर तुम्ही 108 वेळेला म्हणा, किंवा मोबाईलवर अगदी 15 मिनिटे टाईम लावून हा जरी मंत्र तुम्ही उच्चारला तरीही तुम्हाला भरपूर ह्याचा फायदा मिळू शकतो. पण तुम्हाला हा मंत्र म्हणण्याच्या पूर्वी सर्वात पहिले डोक्यात फक्त पॉझिटिव्ह विचार ठेवायचे. विश्वास नसेल तर कुठल्याही उपायाचा तुम्हाला कधीही फायदा होत नसतो, त्यामुळे तुम्ही विश्वासाने हा उपाय करा. बघा, हनुमान दादा ही बलाढ्य देवता आहे. आपल्या कुठल्याही प्रसंगात आपण हनुमान दादांना आठवलं की आपल्याला ताकद मिळते, बळ मिळतो. आता ह्या देवांचाच म्हणजे ह्या हनुमान दादांचाच एक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. घरात जर का तुमच्या देवघरात तुम्ही देवांच्या समोर हा उपाय केला तरीही चालेल. आता हनुमान दादांची मूर्ती किंवा फोटो प्रत्येकाच्या घरात असेलच असं नाही, नसेल तरीही तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि हनुमान दादांना प्रार्थना करा की हा जो उपाय करते हा कशासाठी करते, कुठल्या कामासाठी करते, कुठल्या इच्छेसाठी किंवा अडचण दूर होण्यासाठी करता का, त्या पद्धतीची प्रार्थना करा. आणि त्यानंतर तुम्ही ह्या मंत्राचा वापर करू शकता. 108 वेळेला किंवा मोजून 15 मिनिटे तुम्ही हा टाईम लावून मंत्र म्हणू शकता. मंत्र कुठला आहे सांगते का? रामाय हनुमते, रामाय हनुमते, रामाय हनुमते, रामाय हनुमते, रामाय हनुमते. अशा प्रकारचा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे 108 वेळेला किंवा मोजून 15 मिनिटे. हा उपाय 21 दिवस तरी नक्की करा, कारण ह्या उपायाने तुमच्या नक्की ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होणार आहेत. आलेलं संकट दूर होणार आहे. फक्त 24 तासात या मंत्राचा तुम्हाला नक्कीच अनुभव येऊ शकतो. परंतु तुम्ही जे काही करता त्यासाठी कर्म आणि कष्ट सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. आजचा छोटासा उपाय किंवा मंत्र तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.